बोल तृप्ती. आज जॉईन झाली का? तृप्ती अनम्यूट होता नाही येत का? तृप्ती, माझा आवाज येतोय? तृप्ती, माझा आवाज येतोय? येतोय ना सर. हा, अनम्यूट होता येतंय ना? काल जॉईनच होता आलं नाही का मग? येतोय सर आवाज. आवाज येतोय क्लिअर माझा? येते सर पण. आवाज तुझा तुझा क्लिअर नाही येते. हो. हेडफोन लावलाय तृप्ती? इयरफोन लावले का? सातच पार्टिसिपंट आले, बाकीचे जॉईन नाही होते. चला पाहिजे येतील बाकीचे, तोपर्यंत शेअरिंग करतो मी. स्क्रीन शेअरिंग करतो. काल आपण व्हेरिएबल कॅपॅसिटर पाहिला. व्हेरिएबल कॅपॅसिटर मध्ये दोन टाइप्स पाहिले, एअर गॅन कॅपॅसिटर आणि दुसरा टायमर अँड पॅटर्स. तर एअर ॲज अ डायलेक्ट्रिक म्हणून त्या ठिकाणी त्याला एअर गॅन कॅपॅसिटर असं म्हणतात, व्हेरिएबल कॅपॅसिटर. आणि स्मॉल साईज मध्ये जे कॅपॅसिटर असतात त्यांना टायमर्स आणि पॅडर्स असं म्हणतात. हे दोघं आपण काल पाहिले. आज आपण तिसरा इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट पाहणार आहे. तिसरा इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट आहे इंडक्टर. तर पॅसिव्ह कॉम्पोनंट आहे हा सुद्धा.
सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाकून द्या प्रेझेंटिंग. इंडक्टर इज पॅसिव्ह कॉम्पोनंट. इंडक्टन्सची डेफिनेशन कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे. तर एकदम सिंपल लँग्वेज मध्ये डेफिनेशन आपण नोट्स मध्ये लिहिली आहे. इंडक्टन्स इज द ॲबिलिटी ऑफ अ कंडक्टर. इंडक्टर इज अ ॲबिलिटी ऑफ कंडक्टर टू प्रोड्यूस induced voltage when current through it varies. एकदम सिंपल लँग्वेज मध्ये द इंडक्टन्स इज द ॲबिलिटी ऑफ कंडक्टर. कंडक्टर म्हणजे कोणता? तर कॉपरची जी वायर असते आपली, ती कॉपरची वायर म्हणजे काय? गुड कंडक्टर. एक कॉपरची वायर असेल, अल्युमिनियमची असेल, कोणत्याही मेटलची वायर असेल, जो गुड कंडक्टर आहे त्याची ॲबिलिटी असते. इंडक्टन्स इज द ॲबिलिटी ऑफ कंडक्टर टू प्रोड्यूस इंड्यूस व्होल्टेज वेन करंट थ्रू इट व्हेरीज. म्हणजे त्या कंडक्टर मधून वाहणारा जो करंट आहे तो करंट व्हेरी होईल. करंट व्हेरी होईल आणि करंट व्हेरी होत असताना त्या कंडक्टरच्या अक्रॉस काय तयार होईल? इंड्युस्ड व्होल्टेज तयार होईल. आपल्याला ओम्स लॉ माहिती आहे, आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. तर जर व्होल्टेज इज इक्वल टू काय येईल? आर इंटू आय, रेजिस्टन्स इंटू करंट. त्या कॉपर किंवा कंडक्टरचा काहीतरी रेजिस्टन्स असेल आणि त्याच्यातून वाहणारा करंट. तर व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स व्हॅल्यू अँड त्याच्यातून वाहणारा करंट. मग इंडक्टन्स इज द ॲबिलिटी ऑफ अ कंडक्टर टू प्रोड्यूस अँड इंड्यूस व्होल्टेज वेन करंट थ्रू इट व्हेरीज. त्याच्यातून वाहणारा करंट हा व्हेरी होईल, त्यावेळेला त्या कंडक्टरच्या अक्रॉस इंड्यूस व्होल्टेज तयार होईल. ओम्स लॉवर आपण म्हणतो त्याला व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स इंटू करंट. तर एवढं सिंपल. जर तुम्हाला रेजिस्टन्स विचारला गेला, काय पुढे तुम्ही जे इंटरव्ह्यू देणार किंवा ओरल देणार, व्हायवा देणार, आपल्या प्रॅक्टिकलची व्हायवा असते, त्याच्यामध्ये विचारले जातात हे प्रश्न. व्हॉट इज मीन बाय रेजिस्टन्स, व्हॉट इज द युनिट ऑफ रेजिस्टन्स, व्हॉट इज मीन बाय कॅपॅसिटर, कॅपॅसिटरचे टाईप सांगा, व्हॉट इज मीन बाय इंडक्टर. तर इंडक्टरची डेफिनेशन आता आपण टीवाय फिजिक्स होणार, आपला प्रिन्सिपल सब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे हे जे आहेत हे बेसिक कॉम्पोनंट्स आहेत. हे तुम्हाला भविष्यामध्ये कुठेही केव्हाही ओरलला विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे यांच्या डेफिनेशन बिलकुल तोंडीपाठ पाहिजे की तुम्हाला विचारल्याबरोबर सांगता आलं पाहिजे. द इंडक्टन्स इज द ॲबिलिटी ऑफ कंडक्टर टू प्रोड्यूस इंड्यूस व्होल्टेज वेन करंट थ्रू इट व्हेरीज. एवढं सिंपल 2च ओळींमध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. तर इंडक्टन्सचं युनिट काय आहे? जसं आपण रेजिस्टन्सचं युनिट पाहिलं ओम, कॅपॅसिटरचे युनिट पाहिलं फॅरेड, तसं इंडक्टन्सचे युनिट पण विचारलं तुम्हाला तर तुम्हाला ते हेनरी लागली सांगता आलं पाहिजे. कारण आपण आपला जो तिसरा कोर्स आहे प्रॅक्टिकलचा, तो प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्टमध्ये आपण रेजिस्टन्स, कॅपॅसिटर, इंडक्टर, व्हेरिएबल, स्पॉट, आयसी हे वापरून आपण एखादा प्रोजेक्ट तयार करणार आहे. त्याच्यामुळे हे जे कॉम्पोनंट आहेत हे तुम्हाला प्रोजेक्टमध्ये हे कॉम्पोनंट असणार आहेत. त्या ठिकाणी जी ओरल होईल प्रोजेक्टची तुमची, त्याच्यामध्ये विचारलं जाईल व्हॉट इज द युनिट ऑफ इंडक्टन्स. तर इंडक्टरचं युनिट काय आहे? तर लागलीच दुसऱ्या सेकंदाला आपल्या तोंडातून आलं पाहिजे हेनरी. तर हे बिलकुल केव्हाही कोणीही कुठेही विचारलं तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. टाइप्स ऑफ इंडक्टर्स आता पाहणार आहे आपण. तर इंडक्टरचे सुद्धा टाइप्स पडतात. इंडक्टर्स कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 ग्रुप्स. वन इज फिक्स्ड इंडक्टर्स आणि सेकंड इज व्हेरिएबल इंडक्टर्स. But they are classified according to material used for core. तर कोर जे, तर इंडक्टर तयार करताना जी कोर म्हणून जे मटेरियल वापरलेलं असतं त्या कोरवर त्याचे टाइप्स अवलंबून आहे. जसं आपण एअर गॅन कंडेन्सर म्हटला तर त्या ठिकाणी एअर ॲज अ डायलेक्ट्रिक, पेपर कॅपॅसिटर त्या ठिकाणी पेपर ॲज अ डायलेक्ट्रिक, मायका कॅपॅसिटर मायका ॲज अ डायलेक्ट्रिक. तसं इंडक्टर मध्ये सुद्धा या ठिकाणी कोर मटेरियल कोणतं आहे त्याच्यावर त्याचे टाइप्स पडतात. तर एअर इंडक्टर मध्ये एअर कोर असेल तर त्याला एअर कोर इंडक्टर म्हणतात.
आयर्न असेल तर आयर्न कोर इंडक्टर म्हणतात आणि फेराइट असेल तर फेराइट कोर इंडक्टर असं म्हणतात. असे 3 टाइप्स पडतात त्याचे. अनदर क्लासिफिकेशन फॉर देअर ऍप्लिकेशन, इंडक्टर्स आर कॉल्ड ॲज चोक. इंडक्टरला दुसरं नाव पण आहे. तर तुम्हाला व्हॉट इज मीन बाय चोक असंही विचारलं जातं. तर चोक इज नथिंग बट द इंडक्टर. द इंडक्टर इज द ॲबिलिटी ऑफ अ कंडक्टर टू इंड्यूस or to produce and induce voltage when current through it varies. तर चोक, आता चोक तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर आता तर एलईडी ट्यूब येत आहेत, परंतु जर तुम्ही पूर्वीच्या ट्यूबलाईट जर पाहिली तर त्या ट्यूबलाईटच्या सेंटरला एक मेटलचा बॉक्स असतो. तो बॉक्स म्हणजे काय, तर तो त्या ट्यूबलाईटचा चोक असतो बरोबर. आणि त्याच्या बाजूला ते ज्याच्यामध्ये लाईट चमकतो ते काय असतं, ते त्याला आपण स्टार्टर म्हणतो. तर ह्या गोष्टी आपल्याला आता फिजिक्स घेतोय तर आपल्या घरामध्ये कोणते इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस आहेत, कोणते कोणते लाईट्स असतात, कसे असतात, किती व्होल्टवर काम करतात, त्या लाईटचं वेटेज किती असतं, वेटेज म्हणजे कंजम्पशन किती होतं आपल्या घराचं, तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. तर चोक जो आहे तो ट्यूबलाईट मध्ये जो सेंटरला पूर्वी ज्या जुन्या ट्यूबलाईट्स आहेत त्या ट्यूबलाईटच्या मध्ये जो मेटलचा एक बाहेरून पत्र्याचा असतो आणि आतमध्ये त्याला वाइंडिंग असते, तो इंडक्टर असतो, त्याला चोक म्हणतात. तर चोकवरनं त्याचे टाईप्स पडतात परत. फिल्टर चोक, दुसरा टाईप पडतो आर एफ चोक, रेडिओ फ्रिक्वेन्सी चोक, आणि तिसरा टाईप पडतो ऑडिओ फ्रिक्वेन्सी चोक. तर हे टाईप्स आहेत, हे टाईप्स लक्षात घ्या. त्याच्यानंतर खाली सिम्बॉल्स दाखवलेले आहेत. जसं आपण रेजिस्टरचे सिम्बॉल पाहिले, फिक्स्ड आणि व्हेरिएबल, कॅपॅसिटरचे सिम्बॉल पाहिले, फिक्स्ड, पोलर और नॉन पोलर, तसं या ठिकाणी एअर कोरचे सुद्धा सिम्बॉल, आपलं इंडक्टरचे सिम्बॉल आहेत. पहिला जो सिम्बॉल आहे तो जस्ट कॉईल आहे, मेटल वायरची काय आहे, कॉईल आहे, त्याला म्हणायचं एअर कोर. त्या ठिकाणी कोर मटेरियल कोणतंच नाही. दुसरा जो सिम्बॉल आहे, कॉईल दाखवलेली आहे आणि वरती 2 लाईन्स आहेत. तर त्या 2 लाईन्स म्हणजे त्या ठिकाणी आयर्नचा पत्रा आहे आणि त्या आयर्नच्या पत्र्याभोवती कॉईल गुंडाळलेली आहे. त्याला आयर्न कोर इंडक्टर असं म्हणायचं. तिसरा सिम्बॉल आहे, कॉईल दाखवली आहे, त्याच्यावरती डॉटेड लाईनने दाखवलेलं आहे, त्याला म्हणायचं फेराइट कोर इंडक्टर. तर हे सगळे सिम्बॉल्स आहेत एअर कोर, आयर कोर आणि फेराइट कोरचे. आता आपण पहिल्या टाईपचा इंडक्टर पाहणार आहे, एअर कोर इंडक्टर. इन दिस टाईप लेंथ ऑफ कंडक्टर, तर एक कंडक्टर लेंथ ऑफ कंडक्टर घेतली, कॉपर वायर इज वाउंड, म्हणजे कॉपरची एक वायर घेतली, तार घेतली, कॉपर वायर इज वाउंड ऑन अ हॉलो ट्यूब ऑफ दिस मटेरियल. तर एक इन्सुलेटिंग मटेरियलची एक हॉलो ट्यूब घेतली आणि तिच्यावर जस्ट कॉपर वायर वाउंड केली. तर काय होतं, ही जी वायर वाउंड केलेली आहे ही फ्री इन एअर आहे, त्याच्यामध्ये एअर कोर आहे, म्हणून हिअर एअर ऍक्ट्स ऍज द कोर, हेन्स द नेम एअर कोर इंडक्टर. त्याच्यामध्ये एअर ऍज ए कोर मटेरियल आहे म्हणून त्याला एअर कोर इंडक्टर असं म्हणतात. द स्पेशालिटी ऑफ दिस टाइप इज मॅक्सिमम लॉस ऑफ फ्लक्स. आता फ्लक्स म्हणजे काय, तर मॅग्नेटिक फ्लक्स गेलेला आहे शब्द तुम्हाला कुठेतरी. ज्यावेळेला मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन्स तयार होतात, एखादा कंडक्टर असेल त्या कंडक्टरच्या भोवती मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन्स तयार होतात, म्हणजेच त्या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होतं. तर एअर कोर इंडक्टर मध्ये मॅग्नेटिक फ्लक्स तयार होईल, परंतु ते कोणाकडे अट्रॅक्ट होणार नाही, कारण त्याच्या बाजूला कोणताही कंडक्टर नसतो, एअर असते सगळी. एअर मध्ये हे जे फ्लक्स आहे ते अट्रॅक्ट होणार नाही, त्यामुळे जे काही इंड्यूस व्होल्टेज तयार होणार आहे ते त्या कंडक्टरच्या अक्रॉसच तयार होणार आहे. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त इंड्यूस व्होल्टेज एअर कोर इंडक्टर मध्ये मिळतं, तिथे कोणताही लॉस होत नाही. म्हणून द स्पेशालिटी ऑफ दिस टाइप इज मॅक्सिमम लॉस ऑफ फ्लक्स, and thus less flux are linked with coil. Because of this
व्हॅल्यू ऑफ इंडक्टन्स इज व्हेरी लो. तर एअर कोर इंडक्टर मध्ये त्याच्यामध्ये मॅक्सिमम लॉस ऑफ फ्लक्स होतं. जे मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन्स त्या जी वायर वाउंड केलेली आहे त्या वायर वाउंडच्या भोवती जे मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन्स तयार होईल ते लॉस होऊन जातं. त्याच्यामुळे त्याच्यामधून वाहणारा करंटमुळे जे इंड्यूस व्होल्टेज तयार होईल तेवढंच इंड्यूस व्होल्टेज आपल्याला त्याच्या अक्रॉस मिळेल. म्हणून एअर कोर इंडक्टर ची स्पेशालिटी आहे दिस दिस टाइप इज मॅक्सिमम लॉस ऑफ फ्लक्स. लॉस ऑफ फ्लक्स होतं ते पुन्हा लिंक होत नाही, त्या ठिकाणी लॉस होऊन जातो त्या फ्लक्सचा. दस लेस फ्लक्स आर लिंक्ड विथ द कॉईल. जी वायर बाउंड केलेली आहे कॉईल तिच्या भोवती लेस फ्लक्स आर लिंक्ड विथ द कॉईल बिकॉज ऑफ दिस व्हॅल्यू ऑफ इंडक्टन्स इज व्हेरी लो. आणि एअर कोर इंडक्टर जे असतात त्यांची व्हॅल्यू सुद्धा कमी असते. एअर कोर इंडक्टर कशामध्ये मोजतो आपण? हेनरी मध्ये. कोणताही इंडक्टरचं युनिट काय असेल? हेनरी. जसं आपण रेजिस्टन्स 100 किलो ओम किंवा 100 ओम मध्ये मोजतो. कॅपॅसिटर 100 मायक्रोफॅरेड असेल, 100 पिकोफॅरेड असेल, तसं इंडक्टर जो आहे तो 10 हेनरी, 100 हेनरी, 100 मिली हेनरी याच्यामध्ये आपला इंडक्टन्स जो आहे आपल्याला जितक्या व्हॅल्यूच्या इंडक्टन्स पाहिजे असेल तो त्या व्हॅल्यूच्या इंडक्टन्स आपल्याला मॅन्युफॅक्चरर बनवून देतो. त्याच्या नंबर ऑफ टर्न्सवर त्याच्या इंडक्टन्सची व्हॅल्यू अवलंबून असते. ठीक आहे, हे झालं एअर कोर इंडक्टर बद्दल. आता दुसऱ्या टाईपचा इंडक्टर पाहणार आहे आपण, आयर्न कोर इंडक्टर. हिअर आयर्न इज प्लेस्ड इन फार्मर ऑफ द कॉईल, सो नोन ॲज आयर्न कोर इंडक्टर. तर या ठिकाणी एक हे दाखवलेलं आहे, फिगर दाखवलेली आहे. त्या फिगरमध्ये हे जे प्लेट्स दाखवलेले आहेत या आयर्नच्या प्लेट्स आहेत, बरोबर. आणि ह्या आयर्नच्या प्लेट्स मध्ये सेंटरला एक डॉटेड लाईन दाखवली आहे आणि डॉटेड लाईन पाशी ही कॉईल दाखवलेली आहे. म्हणजे कंडक्टिंग कॉईल जी आहे ती अशी सेंटरला असेल. कशाच्या सेंटरला असेल? तर आयर्नच्या पत्र्यांच्या सेंटरला. तर ह्या नंबर ऑफ आयर्नच्या प्लेट्स आहेत, लक्षात येईल तुमच्या. ह्या नंबर ऑफ आयर्नच्या प्लेट्स आहेत. आयर्न कोर इज प्लेस्ड इन फार्मर ऑफ द कॉईल, सो नोन ॲज आयर्न कोर इंडक्टर. आयर्न इज, आता आयर्न काय करतं? मॅग्नेटिक फील्ड अट्रॅक्ट करतं. आयर्न इज मॅग्नेटिक मटेरियल. कारण लोखंडाला आपण जर चुंबक जे मॅग्नेट आहे ते जर लावलं तर ते चिपकतं. नो, आयर्न ही इज मॅग्नेटिक मटेरियल. सो वेन करंट फ्लोज थ्रू कॉईल, ही जी सेंटरची कॉईल आहे या कॉईल मधून ज्या वेळेला करंट फ्लो होईल, वेन करंट फ्लोज थ्रू कॉईल द लाईन्स ऑफ फ्लक्स आर प्रोड्युस्ड. मग ती जी कॉईल आहे त्या कॉईलच्या भोवती मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन्स तयार होतील आणि मॅग्नेटिक फ्लक्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होईल. वेन करंट पासेस थ्रू द आयर्न कोर, आयर्न बिकम्स मॅग्नेटाइज्ड. त्याचे आयर्नचे पत्रे आहेत त्या पत्र्यांमध्ये सुद्धा मॅग्नेटिक फील्ड अट्रॅक्ट होईल आणि त्यामुळे ते आयर्नचे पत्रे काय होतील? मॅग्नेटाइज्ड होतील. Therefore, this iron also adds its own flux lines. हे जे आयर्न आहे, आयर्नचे जे पत्र आहेत, therefore this iron also adds its own flux lines produced by the current. So the lines of flux increases. म्हणजे कॉइलच्या भोवती जे मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन्स तयार होतंय आणि पत्र्याच्या भोवती जे मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन्स तयार होते दोघांची काय होईल? ऍडिशन होईल. सो द लाईन्स ऑफ फ्लक्स इन्क्रीजेस. त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्याचे स्ट्रक्चर आहे त्याच्या भोवती मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन्स किंवा मॅग्नेटिक फ्लक्स इन्क्रीज होईल आणि ते इन्क्रीज झाल्यामुळे द इंडक्टन्स ऑफ द कॉईल इन्क्रीजेस. त्याच्यामुळे जो कॉईलचा इंडक्टन्स आहे जो फिक्स असेल त्याच्यामध्ये वाढ होईल. कशामुळे? तर आयर्नच्या पत्र्यामुळे. That is, the inductance of the coil increases in iron core inductance than in air core inductor. एअर कोर मध्ये मॅक्सिमम लॉस ऑफ फ्लक्स होऊन जातं, त्याच्यामुळे त्या ठिकाणी फ्लक्सची ऍडिशन होत नाही. इथं एअर कोर आहे त्याच्यामुळे आयर्न कोर इंडक्टर मध्ये
inductance of the coil increases in iron core inductance than in air core inductor. The iron core inductor is commonly called as choke. तर हा जो चोक मी तुम्हाला सांगितला ट्यूबलाइटच्या मध्ये जो असतो तो चोक जो आहे तो आयर्न कोर इंडक्टरचा बनलेला असतो. त्याच्या आतमध्ये जर तुम्ही उघडून कधी पाहिलं असेल किंवा एखादा भंगारवाल्याकडे पाहिला असेल किंवा त्याची जर तुटला असेल तो चोक तर त्याच्यामध्ये आतमध्ये आयर्नच्या प्लेट्स दिसतात आणि त्या ठिकाणी फॉर्मर ऑफ द कॉईल एक कॉपरची कॉईलची वाइंडिंग असते. तर तो त्याला आपण द आयर्न कोर इंडक्टर इज कॉमनली कॉल्ड एज चोक. आता तिसरा टाइप आहे फेराइट कोर इंडक्टर. तर फेराइट कोर इंडक्टर मध्ये फेराइट इज अन आर्टिफिशियली मेड नॉन मेटॅलिक मटेरियल. तर फेराइट जे ते दोन सॉल्टचा अलाय केलेला असतो आणि तो आर्टिफिशियली आपण म्हणजे रिएक्शन लावून आर्टिफिशियली म्हणजे काय तर ते दोन सॉल्टची रिएक्शन लावून नॉन मॅग्नेटिक मटेरियल फेराइट हे तयार करतात. आता याचं एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तुम्हाला तर तुम्ही जर रेडिओ उघडून पाहिला असेल त्याच्यामध्ये एक ब्लॅक कलरचा रॉड असतो आणि त्याच्यावरती नंबर ऑफ कॉईल नंबर ऑफ कॉपरच्या टर्न्स केलेले असतात. तर तो इंडक्टर असतो. तो कशावर फॉर्म केलेला असतो इंडक्टर तर फेराइटच्या रॉडवर. फेराइट कसं मटेरियल आहे नॉन मॅग्नेटिक मटेरियल आहे नॉन मेटॅलिक मटेरियल आहे. मॅग्नेटिक नाही नॉन मेटॅलिक मटेरियल आहे. when ferromagnetic material is placed in former of the coil the ferrite core exhibits. म्हणजे फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज प्लेस्ड. फेरोमॅग्नेटिक मटेरियल कोणतं असतं तर फेराइट. फेरोमॅग्नेटिक मटेरियल कोणाला म्हणायचं तर फेराइटला म्हणायचं. फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज प्लेस्ड इन फॉर्मर ऑफ द कॉईल द फेराइट कोर एक्झिबिट्स अ मिनिमम लॉस ऑफ लाईन्स ऑफ फ्लक्स. तर या ठिकाणी मिनिमम लॉस ऑफ लाईन्स ऑफ फ्लक्स जसं एअर कोर इंडक्टन्स मध्ये मॅक्सिमम लॉस ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स होतं तसं या ठिकाणी मिनिमम लॉस ऑफ लाईन्स ऑफ फ्लक्स होतं फेराइट कोर इंडक्टर मध्ये. फेराइट कोर इंडक्टर आर युज्ड फॉर ऑडिओ फ्रिक्वेन्सीज अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी. आपण आधी पाहिलं फेराइट कोरचे जे टाइप्स पाहिले चोक इंडक्टर किंवा एफ किंवा आर एफ चोक किंवा एफ चोक रेडिओ फ्रिक्वेन्सी चोक किंवा ऑडिओ फ्रिक्वेन्सी चोक. फेराइट कोर इंडक्टर्स आर युज्ड फॉर ऑडिओ फ्रिक्वेन्सीज अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी. मी तुम्हाला सांगितलं रेडिओचे उदाहरण जर रेडिओ तुम्ही जर मागच्या साईडने ओपन केला तर त्याच्यामध्ये एक रॉड दिसतो फेराइट कोर इंडक्टर असतो. फेराइट नॉन मेटॅलिक मटेरियल असतं आणि ते फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. त्याच्यावर नंबर ऑफ टर्न्स भरपूर कॉईल केलेले असतात. तो इंडक्टरचं काम करतो. इंडक्टरचं काम काय आहे द इंडक्टन्स इज द ॲबिलिटी ऑफ कंडक्टर टू इंड्यूस व्होल्टेज अक्रॉस इट व्हेन करंट फ्लोज थ्रू व्हेरीज. तर त्या ठिकाणी ते इंडक्टन्सची व्हॅल्यू व्हेरी होते आणि त्याच्यामुळे काय होतं फ्रिक्वेन्सी ऑडिओ फ्रिक्वेन्सी आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी या पण व्हेरी होतात. तर हे फेराइट कोर इंडक्टर जे आहेत ते जनरली ज्या ठिकाणी तुम्हाला ट्युनिंग करायचं असतं फ्रिक्वेन्सी ट्युनिंग करायची असते FM बँड तुम्हाला ट्युनिंग करायचे असेल किंवा डिश टीव्ही असते डिश टीव्ही मध्ये आपण चॅनल्स ट्युनिंग करतो. चॅनल्स ट्युनिंग करतो म्हणजे काय त्या चॅनलची फ्रिक्वेन्सी आपण मॅच करतो त्यावेळेला ते चॅनल आपल्याला टीव्हीवर दिसतात. तर ते चॅनल मॅच होताना काय व्हेरी होतं तर त्या ठिकाणी इंडक्टर व्हेरी होतो आणि इंडक्टर व्हेरी झाल्यामुळे फ्रिक्वेन्सी व्हेरी होते आणि आपल्याला जी फ्रिक्वेन्सी पाहिजे असेल त्या फ्रिक्वेन्सीचे चॅनल त्या ठिकाणी आपल्याला डिस्प्लेवर दिसतात. तर हे 3 टाईपचे आपण इंडक्टर घेतले आहेत. इंडक्टरची डेफिनेशन इंडक्टरचे टाइप्स इंडक्टरचे सिम्बॉल आणि त्याचे 3 टाइप्स घेतले आपण एअर कोर इंडक्टर आयर्न कोर इंडक्टर आणि फेराइट कोर इंडक्टर. तुम्हाला शॉर्ट नोट विचारली गेली इंडक्टरवर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन विचारला गेला तर लिहिता आलं पाहिजे. तुम्हाला इंडक्टरचे सिम्बॉल्स काढता आले पाहिजे. एअर कोर इंडक्टरचे सिम्बॉल सिंपल कॉईल दाखवलेली आहे. आयर्न कोर
आयर्न कोर इंडक्टरचा सिम्बॉल आणि फेराइट कोर इंडक्टरचा सिम्बॉल. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. तर आता याच्या पुढचा जो कॉम्पोनंट आहे, महत्वाचा कॉम्पोनंट आहे, तर हा इंडक्टरशी रिलेटेड आहे आणि म्हणून त्याला लगेच इंडक्टर नंतर आपण घेतलेला आहे, ट्रान्सफॉर्मर. तर ट्रान्सफॉर्मरचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते आपल्याला दिसतंय. ब्लॅकबोर्डवर व्यवस्थित समजून देता येतं. या ठिकाणी तुम्हाला व्हिज्युअलाइज फिगर दिसते. काय होतं, ब्लॅकबोर्डवर आपण फिगर काढतो मी आणि त्याच्यानंतर तुम्ही हाताने ड्रॉ करता तिला आणि त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येतं की काय काय आहे नेमकं फिगर मध्ये कसं आहे. पण आता तुम्हाला फक्त या ठिकाणी फिगर पाहून आपल्याला समजायचे. तर जस्ट मी फक्त आज आपण फक्त त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असतं ट्रान्सफॉर्मरचं ते पाहणार आहे. त्याचे डिटेल जे आहे ते उद्या घेऊ लागल्यास. तर ट्रान्सफॉर्मर मध्ये, कारण ट्रान्सफॉर्मर हा महत्वाचा इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट आहे. आपल्याला एमएससीबी कडनं 230 व्होल्ट व्होल्टेज मिळतं. त्या 230 व्होल्टचं व्होल्टेज जे ते कमी किंवा जास्त करायचं काम हा पहिलाच डिव्हाइस करतो. कोणताही होम अप्लायन्सेस असेल, कोणतंही असेल, घरामधली कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल, तिच्यामध्ये 230 व्होल्ट पासून पहिलं व्होल्टेज ही जी प्रायमरी कॉईल आहे, प्रायमरी व्होल्टेज म्हटलेलं आहे, प्रायमरी व्होल्टेज हे 230 व्होल्ट देतो आपण पहिल्या कॉईलला. तर ट्रान्सफॉर्मर असतो म्हणजे असतो. तो छोटा असेल, मोठा असेल, काही ना काही असेल म्हणजे असेल. तुम्ही फ्रीज घ्या, मायक्रोवेव्ह ओव्हन घ्या, डीव्हीडी प्लेअर घ्या, टीव्ही घ्या, कोणताही घ्या. कॉम्प्युटरमध्ये पॉवर सप्लायचा बॉक्स असतोय. त्या पॉवर सप्लायच्या बॉक्समध्ये पहिला जो कॉम्पोनंट असतो तो ट्रान्सफॉर्मर असतो. कारण इथून आपल्याला पुढचे जे इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे, जे सर्किट डिझाईन करायचे आपल्याला, ते किती व्होल्टवर काम करणार आहे त्याप्रमाणे आपल्याला ट्रान्सफॉर्मर घ्यावा लागतो. 230 व्होल्टचं 6 व्होल्ट. ते मोबाईल चार्जर आहे. तर मोबाईल चार्जर जे आहे ते अडॅप्टर म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये काय आहे? त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मरच आहे. आणि पुढे मग ट्रान्सफॉर्मर नंतर मग फिल्टर सर्किट वगैरे ते बाकीचे सर्किट असतात. परंतु 230 व्होल्टला आपण डायरेक्ट पिन लावतो. मोबाईल चार्ज करतो, 230 व्होल्टला लावतो. तिथून जे 230 व्होल्ट येतं, ते जे हे प्रायमरी कॉईल जी आहे, या प्रायमरी कॉईलला ते 230 व्होल्ट मिळतं आणि नंतर सेकंडरी कॉईल पासून मोबाईल फक्त 6 व्होल्टला तुमचा चार्ज होतो. 6 व्होल्ट फक्त. विचार करा. म्हणजे हा ट्रान्सफॉर्मर किती महत्वाचा कॉम्पोनंट आहे. त्याचं बेसिक कन्स्ट्रक्शन याच्या आधी कुठं तुम्ही फर्स्ट इयरला असताना शिकला असणार, परंतु आता जे शिकणार ते आपल्याला कायमस्वरूपी त्याचं कन्स्ट्रक्शन आणि त्याचं वर्किंग आपल्याला सांगता आलं पाहिजे किंवा लिहिता आलं पाहिजे. सगळ्या इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट, सगळ्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस किंवा होम अप्लायन्सेस असो किंवा बाहेर कोणतेही सर्किट असो, त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर असतो म्हणजे असतो. त्याच्यानंतर आपल्या घरापर्यंत जी इलेक्ट्रिसिटी येते ती सुद्धा ट्रान्सफॉर्मर थ्रूच येते. तिथे सुद्धा व्होल्टेज त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये अपग्रेड होऊन आपल्या घरापर्यंत येते. आपण म्हणतो ना डीपी आहे, तर ती डीपी म्हणजे डीपीवर काय असतो? ट्रान्सफॉर्मर असतो. तर तो ट्रान्सफॉर्मर मध्ये सुद्धा याच प्रिन्सिपलवर तो ट्रान्सफॉर्मर काम करतो. त्याच्यामुळे हे आपण इथं बेसिक दाखवलेलं आहे. बेसिक दाखवताना लक्षात घ्या, 10 मिनिटं राहिली. आपण 10 मिनिटामध्ये याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे ते मी तुम्हाला सांगून देतो. कोणाची प्रेझेंटी राहिली असेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाकून द्या. तर मी माऊस हलवतोय, तुम्हाला दिसतंय का फिगरवर? कोणतरी सांगा मला. हो सर, दिसतंय. माऊस हलवतोय ते दिसतंय ना? हो सर. हा, ठीक आहे. मी ते पेन काही घेत नाही. कलर परत कलर येतो, त्याच्यामुळे तो पेन घेत नाही मी. त्या माऊसने मी तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी मी माऊस हलवतोय
हा जो सर्कल आहे त्या सर्कलमध्ये एसी वेव्ह फॉर्म दिसते तुम्हाला. या जी सर्कल आहे याच्यामध्ये एसी वेव्ह फॉर्म आहे. तर एसी व्होल्टेज कोण प्रोव्हाइड करतं आपल्याला? तर एमएससीबी आपल्याला एसी 230 व्होल्ट आणि 50 हर्ट्ज एवढा एसी सप्लाय आपल्याला एमएससीबी प्रोव्हाइड करते. तर त्या एसी व्होल्टेजला आपण म्हणणार आहे प्रायमरी व्होल्टेज. तर हे प्रायमरी व्होल्टेज त्याला सिम्बॉल देणार आहे आपण व्ही पायाला सफिक्स पी. म्हणजे काय झालं? प्रायमरी व्होल्टेज. ठीक आहे. आणि या सर्किट मधून वाहणारा या ठिकाणी एरोने दाखवलेला आहे तो करंट दाखवलेला आहे. हे जर प्रायमरी व्होल्टेज असेल तर त्याच्यातून वाहणारा करंट कोणता असेल? प्रायमरी करंट. त्याला आय पी याच्याने दाखवलेलं आहे. सिम्बॉल महत्वाचे आहेत कारण हे सिम्बॉल्स आपल्याला पुढे रिलेशन मध्ये घ्यायचे आहेत. त्यामुळे हे नोटेशन्स दिलेले आहेत. प्रायमरी व्होल्टेजला व्हीपी म्हणायचं, प्रायमरी करंटला आयपी म्हणायचं. हे प्रायमरी व्होल्टेज कोणाला दिलेलं आहे? तर या ठिकाणी पुढे अशी कॉईल दाखवलेली आहे. एक रेक्टेंग्युलर बार आहे, त्या बारवर अशी कॉईल दाखवलेली आहे. ही कंडक्टिंग कॉईल असेल आणि ती कंडक्टिंग कॉईल पुन्हा पॉवर सप्लाय किंवा प्रायमरी व्होल्टेजला जोडलेली आहे. ठीक आहे. तर ही प्रायमरी कॉईल झाली. हिला प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स एनपी म्हणजे काय? एन कॅपिटल पायाला सफिक्स पी. द नंबर ऑफ प्रायमरी टर्न्स. तर ह्या ज्या कॉईलच्या आहेत ह्या नंबर ऑफ टर्न्स आहेत या प्रायमरीवर आहेत. त्याच्यानंतर आतमध्ये कोणतंही कनेक्शन नाहीये हे लक्षात घ्या. ही सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स आहेत. बरोबर. एका बारवर सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स आहेत. प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स आणि सेकंडरी नंबर ऑफ टर्न्सचा कोणताही इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट नाहीये. हे खूप महत्वाचे आहे. या दोघं कॉईलचा एकमेकांशी इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट नाहीये हे लक्षात घ्या. सेकंडरी कॉईल पासून कंडक्टिंग वायर काढली. सेकंडरी कॉईल पासून कंडक्टिंग वायर काढली. या ठिकाणी सर्कल दाखवलंय. हे जे सेकंडरी कॉईल पासून सर्कल दाखवलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला सेकंडरी व्होल्टेज व्हीएस मिळणार आहे. याला आपण सेकंडरी व्होल्टेज म्हणणार आहे. सेकंडरी व्होल्टेज म्हणणार आहे. आणि या सर्किट मधून वाहणारा जो करंट आहे त्याला आपण सेकंडरी करंट आय एस म्हणणार आहे. सेकंडरी करंट आय एस म्हणणार आहे. ठीक आहे. आता हे बाकीचे डॉटेड लाईन दाखवलेले आहेत. तर ह्या प्रायमरी नंबर ऑफ टर्न्सच्या बाजूला डॉटेड लाईन दाखवलेल्या आहेत. तर ह्या ज्या डॉटेड लाईन्स आहेत तर ह्या प्रायमरी फ्लक्स आहे. या प्रायमरी नंबर ऑफ टर्न्सच्या भोवती ज्या डॉटेड लाईन दाखवलेल्या आहेत त्याला काय म्हणणार आहे आपण? प्रायमरी फ्लक्स. सेकंडरी नंबर ऑफ टर्न्सच्या बाजूला डॉटेड लाईन दाखवलेल्या आहेत यांना म्हणणार आपण सेकंडरी फ्लक्स. ठीक आहे. आणि हे दोघं ज्या प्रायमरी फ्लक्स आणि सेकंडरी फ्लक्स हे एकमेकांशी काय होत आहेत या ठिकाणी? कट होत आहेत. म्हणून त्याला कट प्रायमरी आणि सेकंडरी. तसं हा एरो जो आहे तो हा पुढे पाहिजे होता थोडासा. कट प्रायमरी अँड सेकंडरी एकदा लिहिलं तरी चालेल. दुसऱ्यांदा लिहिलं गेलंय एरो दाखवून. परंतु कट प्रायमरी अँड सेकंडरी जे आहे ते सेंटरला होतं. या ठिकाणी सेंटरला कट प्रायमरी आणि सेकंडरी. हे इकडचं लिहिलं नाही तरी चालेल. हा एरो जो आहे हे सेकंडरी फ्लक्सचा एरो आहे. ठीक आहे. आता तुम्हाला कन्स्ट्रक्शन लक्षात आलं असेल. खाली नाव दिलेलं आहे ट्रान्सफॉर्मर कन्स्ट्रक्शन. तर ट्रान्सफॉर्मर कन्स्ट्रक्शन मध्ये काय आहे तर आपण एका साइडने प्रायमरी व्होल्टेज देणार आहे. प्रायमरी व्होल्टेज कोणाला देणार आहे? प्रायमरी नंबर ऑफ टर्न्सला देणार आहे. त्याच्यानंतर सर्किटचे कनेक्शन नाहीये. कोणतंही फिजिकल कनेक्शन डोळ्यांना दिसत नाहीये आणि असं ऍक्च्युअल मध्येही कोणतंही कनेक्शन दोघं नंबर ऑफ टर्न्स मध्ये नसतं. फिजिकल म्हणतोय मी. फिजिकल एकमेकांचं सर्किट मध्ये कनेक्शन कुठेच नाही. दोघं नंबर ऑफ टर्न्स एकमेकांपासून आयसोलेट आहेत. हे महत्वाचे आहे. तर प्रायमरी व्होल्टेजला काय जोडलेलं आहे? प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स आणि सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स पासून काय मिळणार आहे आपल्याला? सेकंडरी व्होल्टेज. दोघं कॉइल्स मध्ये कोणतंही फिजिकल कनेक्शन नसताना त्या दोघं सेकंडरी कॉइल पासून व्होल्टेज कसं मिळेल? हा महत्वाचा प्रश्न आहे. कसं मिळेल? त्याच्यासाठी इंडक्टर. पहिली जी प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स म्हणजे काय आहे? एक इंडक्टर आहे. सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स म्हणजे काय आहे? दुसरा इंडक्टर आहे. दोघं इंडक्टरच्या एकमेकांशी
कॉन्टॅक्ट नाही. आलं लक्षात? तर हा प्रायमरीचा वेगळा इंडक्टर, सेकंडरीचा वेगळा इंडक्टर. आता इंडक्टर काय आहे? The inductance is the ability of conductor to induce voltage across it when current varies किंवा when current flows through varies. म्हणजे प्रायमरी व्होल्टेज जर 230 व्होल्ट जर आपण दिलं, एमएससीबी कडनं आलेलं 230 व्होल्ट जर प्रायमरीला दिलं, तर प्रायमरीच्या नंबर ऑफ टर्न्स मधून काय फ्लो होईल? करंट फ्लो होईल. आणि करंट फ्लो झाल्यामुळे प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स मधून करंट फ्लो झाल्यामुळे त्याच्या अक्रॉस मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन्स तयार होतील. मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन्स तयार होतील. बरोबर? मग प्रायमरीच्या नंबर ऑफ प्रायमरी नंबर ऑफ प्रायमरी टर्नच्या अक्रॉसच्या मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन आणि सेकंडरी टर्नच्या मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन्स एकमेकांमध्ये कट होतील. आणि कट झाल्यामुळे पुढे आपल्याला काय मिळेल? सेकंडरी व्होल्टेज. यामध्ये दोघही कॉइलच्या कोणताही फिजिकल कनेक्शन नसताना आपल्याला सेकंडरी व्होल्टेज मिळतंय. कोणापासून? सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स पासून. तर हे महत्वाचं प्रिन्सिपल आहे त्याचं, की मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन्स त्या ठिकाणी कट होतात. प्रायमरीच्या मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन्स आणि सेकंडरीच्या मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन्स या एकमेकांमध्ये मिक्स होऊन कट होतात आणि आपल्याला सेकंडरी कॉइल पासून सेकंडरी व्होल्टेज मिळतं. दोघं कॉइलच्या कोणताही फिजिकल कनेक्शन नसताना. मग ट्रान्सफॉर्मर एफआयला झालंय तुमचं, तर त्या ठिकाणी 2 टाईपचे ट्रान्सफॉर्मर असतात, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर मध्ये काय होतं? नंबर ऑफ प्रायमरी टर्न्स ऑफ प्रायमरी इज लेस दॅन सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स. त्यावेळेला त्याला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणायचा. म्हणजे 230चं व्होल्टेज जर 440 सेकंडरी 230 प्रायमरी दिलं आणि सेकंडरी पासून 440 मिळत असेल, तर नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी पेक्षा नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी जास्त असतील. आणि जर नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी याच्या जास्त असतील आणि सेकंडरीच्या नंबर ऑफ टर्न्स जर कमी असतील, तर व्होल्टेज काय मिळतं? कमी मिळतं. आणि म्हणून त्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असं म्हणतात. 2च टाइप्स आहेत ट्रान्सफॉर्मरच्या, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. हा महत्वाचा कॉम्पोनंट आहे. तुमच्या टीव्ही सर्किटमध्ये, तुमच्या डीव्हीडी असेल, तुमचा टेप रेकॉर्डर असेल, त्याच्यामध्ये तुम्ही 230 व्होल्ट एमएससीबी कडनं जे येतं ते डायरेक्ट प्रायमरीला देतात. प्रायमरीला ते व्होल्टेज दिलं जातं आणि त्याच्या सेकंडरी पासून नंबर ऑफ व्होल्टेजेस, सेकंडरी पासून आपण नंबर ऑफ टर्न्स 6 व्होल्ट साठी वेगळे असतील, 9 व्होल्ट साठी वेगळे असतील, 12 व्होल्ट साठी. तुमच्या टीव्ही सर्किटमध्ये जसे जसे व्होल्टेज लागतील तुम्हाला, टीव्ही मध्ये जे जे सर्किट आहेत छोटे छोटे, काही सर्किटला 6 व्होल्ट लागतं, काहीला 9 लागतं, काहींना 12 लागतं, तर तशा तुम्ही एकाच ट्रान्सफॉर्मर पासून सेकंडरी पासून टॅपिंग करून तेवढे तुम्ही व्होल्टेजेस काढू शकता. ठीक आहे? तर मला वाटतं बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल. 1 मिनिट राहिला, तुमचा रिप्लाय पाहिजे मला. एकेकाने जर सांगितलं तर बरं होईल. शेअरिंग बंद करतो. ट्रान्सफॉर्मर समजला सगळ्यांना? हो सर. हो सर. महत्वाचा कॉम्पोनंट आहे. हो सर. तर हे बेसिक आहे ना, एकदम बेसिक आहे. जे 11वी 12वीला ज्यांचे इलेक्ट्रॉनिक असतं त्यांना सुद्धा ट्रान्सफॉर्मर तिथं शिकतात ते. परंतु तुमच्या जर मध्ये कुठे झाला असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही झाला असेल तर याला बिलकुल म्हणजे आता कायमस्वरूपी डोक्यात ठेवायचा इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट आहे की हा कणापासून तयार झालेला आहे, तर इंडक्टर पासून तयार झालेला आहे. एवढं सिंपल आहे.